नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्याप्रमाणे आपण आपल्या पाठच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या, तर आजचा हा व्हिडिओ आपला त्याच गोष्टींसाठी पुढची जी अपडेट मिळाली आणि जी अपडेट आहे ती सर्वांसाठी, ज्या ज्या लोकांनी रजिस्टर केलेलं, ज्या ज्या लोकांनी पैसे भरलेले, जे आतुरतेने वाट पाहत होते की आपल्या स्वप्नांचं घर आपल्याला फायनली भेटेल करून, बट त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी पुन्हा एक विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया। जाऊया लगेच आपल्या व्हिडिओकडे। तर आज आहे 15 फेब्रुवारी 2025। सिडकोने ऑक्टोबरमध्ये जे 26,000 घरांची लॉटरी काढलेली, जी पुढे होत जानेवारीपर्यंत गेली, जानेवारी एंडिंगपर्यंत संपली। त्याच्यानंतर जो पुढचा प्रोसेस झाला आणि मसुदा लिस्ट निघाली आणि आता 15 फेब्रुवारीला फायनल जी लॉटरी निघणार होती तो दिवस होता। पण आजच ज्याप्रमाणे भरपूर जणांनी एक उत्सुकता होती की रायगड इथे कम्प्युटराइज लॉटरी निघणार होती वगैरे, तर सगळेजण उत्सुक होते, जाणार होते। पण सिडकोने आत्ताच्या दिलेल्या अपडेटनुसार, ती अपडेट मी लावून सुद्धा ठेवतो म्हणजे तुम्हाला एकंदरीत कळेल त्या गोष्टी आहेत। सिडकोने आजची जी विनरची लिस्ट किंवा ड्रॉ लिस्ट निघणार होती ती पुढच्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेलेली आहे। त्याचं रिझन आपल्याला माहीत नाही आहे अजून पण काय रिझन आहे करून, बट जोपर्यंत पुढची तारीख डिक्लेअर होत नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे साईटवरती। तर ज्या ज्या लोकांनी स्वप्न बघितलेली, जाणार होते वगैरे, त्यांच्यासाठी खरंच ही एक निराशाजनक अपडेट आहे किंवा भरपूर लोक उत्साहाने, आनंदात घर मिळण्याच्या इच्छेने, आणि कारण 21,300 ते 21,400च्या आसपासच लोकांनी रजिस्टर केलेलं, तर एक अशी काय बोलतात, एक आशासुद्धा होती की ज्या ज्या लोकांनी रजिस्टर केलेलं त्या लोकांना घरं भेटतील। बट आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे काय अपडेट आहे काय नाही करून, म्हणजे रिझन काय आहे ते तरी अजून माहिती नाही आहे। बट ज्याप्रमाणे आता कळत आहेत, ज्याप्रमाणे अपडेट भेटते की पुढच्या अनिश्चित काळासाठी ती लॉटरीची जो ड्रॉ आहे, विनर लिस्ट आहे, ती पुढे ढकलली गेलेली आहे। तर ही सगळी अपडेट द्यायची होती। त्याच्या व्यतिरिक्त आपण या गोष्टीसुद्धा आपण डिस्कस करणार होतो की पुढचा प्रोसेस काय असेल। ज्याप्रमाणे मी माझ्या पाठच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपण एकंदरीत विनरची लिस्ट घोषित केल्यानंतर एक पूर्ण प्रोसेस समजून घेऊया, कसा आहे, काय आहे, किती मंथमध्ये ते देणार, कसं देणार, काय प्रोसेस आहे, डॉक्युमेंटेड आहेत, या सगळ्या गोष्टी होत्या। तर नक्कीच भरपूर साऱ्या लोकांच्या कमेंटसुद्धा येतील की आता ज्याप्रमाणे सिडकोचा पूर्ण प्रोसेस चालू आहे, एकंदरीत त्यांनी जेव्हासुद्धा अनाऊन्समेंट केलेली आहे तेव्हा त्या गोष्टी प्रॉपरली झालेल्या आहेत। बट यावेळी या लॉटरी संबंधित मे बी असं सुद्धा असू शकतं की फर्स्ट टाईम केलेलं, त्याच्यामुळे काहीतरी इश्यूज असतील, पण ते सध्या आपल्याला माहीत नाही आहे। तर त्याच रिलेटेड ही अपडेट होती। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून कोणतीही अशी अपडेट नाही आहे ज्याच्यावरती आपण फोकस करू शकतो। हेच रिझन होतं की मी आता एवढ्या सकाळी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि अपलोडसुद्धा करतो आहे की तुम्हालासुद्धा कळायला पाहिजे की काय आहेत, काय गोष्टी आहेत करून। तर ज्या ज्या लोकांनी फॉर्म्स भरलेले त्यांना अजून थोडे दिवस वाट बघावी लागेल, जोपर्यंत त्यांच्याकडून एक प्रॉपर डेट येत नाही। आणि जेव्हा डेट येईल तेव्हा आपल्याला विनर्सची लिस्ट किंवा जे घोषित केलेले विनर्स आहेत त्याचं कळेलच, डेटा कळेलच, आणि त्याच्या पुढचा प्रोसेस आहे तो आपण तेव्हा फॉलो करू। तर याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या, याच गोष्टीची अपडेट तुम्हाला द्यायची होती। व्हिडिओ तुम्ही बघितला असेल शेवटपर्यंत, तुम्हाला ह्याच्यातून काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन जी सिडकोच्या रिलेटेड आहे, आपले सिलेक्ट माय सिडको होम्स जे व्हिडिओज आपण कंटिन्यू बनवतो आहे त्याच्या रिलेटेड भेटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आपण अजून पुढच्या काही अपडेट्स आहेत त्यासुद्धा घेणार आहोत, जसं जसं त्या अपडेट्स भेटतात त्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुमचे जे काही इश्यूज असतील वगैरे। थोडं फ्रस्ट्रेशन निघणार आहे भरपूर लोकांचं की आजसुद्धा नाही झाल्यात गोष्टी त्यांच्या म्हणजे एक विचाराप्रमाणे किंवा एक जी आयडिया असते त्यांना नसेल झालं करून, तर खरंच ती एक निराशाजनक गोष्ट आहे। बट तरी आपण अपडेट देणं गरजेचं होतं। तर आपण पुढची वाट बघूया आणि नंतर लवकरच आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया। तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये।